आज बंदरूप येथे भारतरत्न स्वातंत्र्य सेनानी मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। मौलाना आझाद यांनी या भारत देशामध्ये एकात्मता बंधुता अबाधित ठेवण्यासाठी सदैव प्रयत्न केले। त्यांनी या देशातील हिंदू मुस्लिम सिख ईसाई या सर्व बांधवांना एकत्रित आणून सर्वांना प्रेमाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला। त्यांचा एक संदेश होता, अगर कोई फरिश्ता मुझे आकर कहे एक तरफ इस देश की आज़ादी और एक तरफ हिंदू मुस्लिम एकता, तो आप किसको चुनेंगे? तो मौलाना आझाद यांनी सांगितलं होतं, मी हिंदू मुस्लिम एकता ह्याला मी निवडेल, कारण जेव्हा या भारत देशामध्ये हिंदू मुस्लिम एक असतील तर स्वातंत्र्य मिळण्यामध्ये उशीर लागणार नाही। यामुळं हे संदेश मौलाना आझाद यांनी त्यावेळी दिलं, तर ते आजही गरज आहे। या देशामध्ये बंधुतेची गरज आहे, या देशामध्ये एकात्मतेची गरज आहे। आपण सर्वांनी मौलाना आझाद यांचे विचार आपापसामध्ये जोपासून या देशाला समृद्ध शांततेत ठेवण्याचा प्रयत्न करावा, एवढंच मी आज या जयंतीनिमित्त बोलू शकतो।